झालं ठीक केलंच ना सर 4 पद असतील नवीन. ओके येतील. ओके गुड मॉर्निंग ऑल यंग डायनॅमिक ऑफिसर्स. काल काय काय शिकलो, कुठला सब्जेक्ट शिकलो पहिला? सर्वे. व्हेरी गुड. आपण सुद्धा नेहमी सर्वे करत असतो, बरोबर आहे की नाही? कधी एफसी रोडला, कधी अजून कुठं कुठं करतो की नाही आपण? आमची संख्या जरा कमी आहे, तुमची जास्त आहे आता. तर आमच्या मुलांची सवय असते सर्वे करायची, बरोबर आहे? चांगलं आहे, काय अडचण नाही, तुम्ही देखील सर्वे करू शकता. चला ठीक आहे, लेट्स कंटिन्यू. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग. आवाज वगैरे येतो का? लेट्स कंटिन्यू विथ द रिव्हिजन. काल आपण 2 किंवा बरेच प्रिन्सिपल बघितले. कोणते कोणते आठवतात सांगा? प्रिन्सिपल्स ऑफ सर्वेइंग, वर्किंग फ्रॉम होल टू पार्ट. दुसरं, कुठल्याही पॉइंटला लोकेट करायचं असेल रेफरन्स, त्याला किती आवश्यक आहेत? 2 मिनिमम आवश्यक आहेत. 3 दिलं तरी चालतं, ओके. मिनिमम 2 आवश्यक आहेत. व्हेरी गुड. त्यानंतर ज्या सर्वेला जी मेथड सुटेबल आहे ती वापरणं गरजेचं आहे. त्यानंतर चेक्स प्रॉपर, एन नंबर ऑफ चेक्स या ठिकाणी अॅक्युरेसीला असणं गरजेचं आहे. वैष्णवी आवाज येतो का? प्लीज रिप्लाय द्या. राजवर्धन, मनोरमा, यश. त्यानंतर 5वं जे होतं ते काय? केअरफुली डाटा या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे, ओके. कारण मी काल एक तुम्हाला पीडीएफ शेअर केली होती त्याची स्क्रीनशॉट, की पुस्तकामध्ये 3च आहेत एरर्स, म्हणजे पण नेटवरती मला 4 मिळाले. पर्सनल एरर्स सुद्धा त्यामध्ये एक्स्ट्रा आहे, म्हणजे मिस्टेक्स एक आहे, पर्सनल एरर्स आहे, ऍक्सिडेंटल एरर्स आहे, आणि तुमचं आणखी काय राहिलं? सिस्टमॅटिक एरर्स, ओके. तर ते या ठिकाणी तुम्हाला मी लिहायला लावलं होतं. लिहिलं का कोणी? कोणीच लिहिलं नसेल मला माहित आहे, तेवढा आत्मविश्वास आहे माझा. लिहिलं? व्हेरी गुड, चांगलं आहे. असं म्हटलं तर कोणतरी लिहिलं तर चांगलं आहे. तर जे फोटो दिलेला आहे तो तरी लिहून काढा, जेणेकरून तुम्हाला आलंच चुकून. बघा कसं आहे, प्रोबॅबिलिटी सांगता येत नाही. एक्झामिनरच्या मनात काय येईल, कुठला क्वेश्चन विचारेल त्याच्यामध्ये सांगता येत नाही. ओके, गुड मॉर्निंग ऑल. चलो, तर चांगलं आहे, ते लिहायचं आहे तुम्ही. त्यानंतर मी काही क्वेश्चन्स पण शेअर केलेत आज, ते आपल्याला आज सॉल्व्ह करायचे आहेत. आता टॉपिक जो आपला चालू आहे तो चेन सर्विंग आहे. विच लाईन इज मोस्ट प्रिसाइजली टेकन? बेस लाईन. तर जी सेंटरची लाईन आहे, जी जनरली ट्रॅव्हर्सच्या सेंटरला या ठिकाणी असते, 2 पार्टमध्ये डिवाइड करते, अशी लाईन ही बेस लाईन, ज्याला मोस्ट प्रिसाइजली मोजलं जातं. तिसरं, which line is used to check which line is used to locate the interior details? त्याला लक्षात ठेवायचं आहे, टाय लाईन्स. त्यानंतर प्लीज टेल मी व्हॉट इज अ ट्रिक आय हॅव गिवन. ट्रिक, एक ट्रिक मी सांगितली काल. ट्रू इंटू ट्रू इज इक्वल टू फॉल्स इंटू फॉल्स. आता एक्झॅक्ट मला त्यातलं सांगायचं आहे. हेडलाईन होती आपली एरर ड्यू टू रॉंग स्केल. सांगा ट्रू काय सांगणार? ट्रू स्केल. व्हेरी गुड. इंटू करेक्ट डिस्टन्स म्हणू आपण, करेक्ट डिस्टन्स, ओके, इज इक्वल टू रॉंग स्केल. व्हेरी गुड. इंटू मेजर डिस्टन्स, दॅट विल बी ऑब्विसली रॉंग डिस्टन्स, ओके. म्हणजे एखाद्या चुकीच्या स्केलनं जे डिस्टन्स मेजर होईल ते इथे येणार आहे. करेक्ट डिस्टन्स तुला जनरली विचारते एक्झामवाले, आणि तुला ट्रू स्केल दिलेली असते. ट्रू स्केल एवढी होती, रॉंग स्केलनं एवढं एवढं मेजर झालं, तर करेक्ट डिस्टन्स किती आहे? 4 टोटल पॅरामीटर्स आहेत. 4 मधले 3 पॅरामीटर तुम्हाला दिलेले आहेत, किंवा 4 मधले 3 टर्म्स, त्याची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे. एकच टर्म अननोन आहे, एक इक्वेशन, एक अननोन सॉल्व्ह करता येतं, आणि म्हणून हे तुम्हाला सॉल्व्ह करता. क्लिअर? त्यानंतर मी तुम्हाला सांगितले 1950 आणि त्यानंतर 2025. पहिला मॅप कसा होता? अशा पद्धतीने जो आहे प्युअर तिची डायमेन्शन होती. नंतर काय झाला 2025 ला? एक तर तो श्रिंक, किंवा दुसरा होऊ शकतो एक्सटेंड. काय एक्झामिनरनं म्हटलंय बघा, आणि त्याप्रमाणे श्रिंक किंवा हे जे आहे ते एक्सपान्शन आहे काय श्रिंक आहे, त्याप्रमाणे तुमचा फॉर्म्युला. व्हॉट इज द श्रिंकेज फॅक्टर? प्लीज टेल द आन्सर. श्रिंकेज फॅक्टर इज इक्वल टू श्रंक
length upon original length. The originally line measures 9 centimeter, now measures 8 centimeter. म्हणजे कागद काय झालेला आहे, आकसलेला आहे. म्हणजे ग्राउंडवरचे 2 पॉइंट जवळ आलेत का, नाही, फक्त कागद जवळ आलेला आहे. कागदाचे जे 2 पॉइंट्स आहेत, डॉट्स आहेत, ते कागदाच्या फॉर्मच्या त्या मटेरियलच्या प्रॉपर्टीमुळे ते जवळ आलेले आहेत. त्याला आपण टेम्परेचर व्हेरिएशन म्हणून, टेम्परेचर व्हेरिएशन मुळे झालेलं आहे. आज पण ते टेम्परेचर व्हेरिएशन तुम्हाला शिकायला मिळणार आहे चेन सर्वे मध्ये. ओके, चला, अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी रिवाइज करणं आवश्यक आहे. व्हॉट आर राईट नोट ऑन क्लासिफिकेशन ऑफ सर्वे म्हटलं तर किती ह्याच्यामध्ये क्लासिफाय करणार आहात, 4. कोणतं कोणतं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन अॅक्युरेसी. व्हेरी गुड. अॅक्युरेसी मध्ये काय काय, 2 नावं, प्लेन सर्वे, जिओडेटिक सर्वे. जर अर्थ सरफेस कन्सिडर केला तर तो जिओडेटिक, नाही केला तर प्लेन. सेकंड, बेस्ड ऑन प्लेस, कुठल्या कुठल्या प्लेसला सर्वे करतात. पाण्यात करत असाल तर हायड्रोग्राफिक, जमिनीवर करत असाल तर लँड सर्वे, टनेल मध्ये करत असाल तर अंडरग्राउंड सर्वे, आणि एरियल सर्वे वरून करत असाल हवेतून. लक्षात आलं, पाणी, हवा, जमीन हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तुमचं बेस्ड ऑन इन्स्ट्रुमेंट, मग जेवढे चॅप्टर सर्वेचे आहेत ते सगळे लिहायचे. कंपास सर्वे, प्लेन टेबल सर्वे, ईडीएम सर्वे, टोटल स्टेशन सर्वे, जेवढे इन्स्ट्रुमेंट, थेडोलाइट सर्वे, जेवढे इन्स्ट्रुमेंट, टॅकोमेट्रिक सर्वे, जेवढे नाव आहेत ती तुम्ही एक एक वाक्यामध्ये लिहू शकता. त्यानंतर तुम्हाला बेस्ड ऑन काय येऊ शकतं, पर्पज. पर्पज मध्ये मग तुम्ही माइन सर्वे, आर्किओलॉजिकल सर्वे, कॅडेस्ट्रल सर्वे, प्रॉपर्टी लाईनच्या रिलेटेड आहे, प्रॉपर्टी लाईन फायनल करण्यासाठी केला जातो. अजून इंजिनिअरिंग सर्वे. ओके, असे तुम्ही जिओलॉजिकल सर्वे, असे तुम्ही 5 ते 6 त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ऍड करू शकता. क्लिअर झालं सर्वांना. अशा पद्धतीनं क्लासिफिकेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता आपण पुढे कंटिन्यू. आणि काल मग आपण एक ट्रॅव्हर्स बघितला, ज्या ट्रॅव्हर्स मध्ये वेगवेगळ्या लाईन्स होत्या, आणि मी तुम्हाला सांगितले की 2 अप्रोच आहेत सर्वेमध्ये, एक ग्राउंडवरनं पेपरवर आणि पेपरवरनं ग्राउंडवर. ग्राउंडवरनं पेपर म्हणजे आता जे आपण सर्वे केला काल, एक ट्रॅव्हर्स मी तुम्हाला दिला आणि म्हटले की जावा हा प्लॉट मोजून मला द्या, तर त्यासाठी तुम्ही काय करणार आहात, त्याचा पहिला सर्वे करणार आहात, चेन टाकणार आहात, मेन स्टेशन ठरवणार आहात. मेन स्टेशन तर माझे बाउंड्री आहेत, फक्त ते तुम्ही फिट करणार आहात, आणि त्याच्यावरनं तुम्ही हा एरिया वर्कआउट करणार आहात, सर्वे करणार आहात. आणि सर्वे केल्यानंतर छोट्याशा ड्रॉइंग पेपरवरती कुठल्या तरी एका स्केलला कन्वर्ट करून सेम असाच शेप पण स्मॉलर साईजचा कागदावरती बसण्यासारखा तुम्ही काढणार आहात. आणि एकदा बाय युझिंग एनी मेथड, एक चॅप्टर येणार आहे एरिया आणि व्हॉल्यूम, त्याच्यामध्ये एकदा हा कागदातला हा शेडेड एरिया जर तुम्ही मोजला, ओके, तो काय मीटर स्क्वेअर मध्ये येणार आहे का, ग्राउंड कशामध्ये जनरली असणार आहे तुमचं, मीटर स्क्वेअर मध्ये असणार आहे समजण्यासाठी. पण इथं जो येणार आहे तो काय मीटर मध्ये असणार आहे का, करू शकता कन्वर्ट, पण जनरली कशात असणार आहे, सेंटीमीटर और एमएम मध्ये असणार आहे. म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर और एमएम स्क्वेअर. आणि मग आलेल्या व्हॅल्यूला स्केलनं मल्टिप्लाय करून तुम्ही ग्राउंडवरचा एरिया या ठिकाणी काय करू शकता, वर्कआउट करू शकता. लक्षात आलं सर्वांच्या. चलो, मग एक प्रश्न विचारू, जे आमचे कुठलेच बॅचचे विद्यार्थी उत्तर देऊ शकत नाहीत, पण तुम्ही द्याल अशा अपेक्षा, एक तरी मुलगा. मी काय केला, ग्राउंडवर गेलो, हा सर्वे केला. ओके, हा सर्वे केला, कॅपिटल ए बी सी डी ई, एक लॉजिकल क्वेश्चन विचारतो आणि मग स्टार्ट करतो. आणि मग हाच कागदावरती या ठिकाणी एका स्केलला कन्वर्ट करून ड्रॉ केला. हा खूप मोठा आहे पण आता मी छोटा दाखवला. आणि हा काय केला, कागदावरती ड्रॉ केला. स्मॉल ए बी सी डी ई एफ सगळं आलेलं आहे. ओके, आता हा एरिया मला पाहिजे आहे, कुठला, ग्राउंडवरचा. हा कशावरचा आहे, पेपरवरचा. आणि इथं जी स्केल मी कन्वर्ट करायला वापरलेली आहे, 1 सेंट. सोपा प्रश्न विचारतो, लॉजिक वापरा, घाबरू नका. आता सर विचारल्यावर चुकलं तर काय, नाही आलं तर काय. मी म्हणालोय की तुमच्यातली बॅच काल काय म्हणतो, हुशार आहे, तर हुशारी आता दिसली पाहिजे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मीटर असं कन्व्हर्जन मी वापरलेलं आहे. लक्षात आलं सर्वांच्या. आणि मित्रांनो, हे जे काय कन्वर्ट करून माझा जो एरिया आला तो समजण्यासाठी घ्या की तो एरिया आलेला आहे सिंपल 25 सेंटीमीटर स्क्वेअर. 25 सेंटीमीटर स्क्वेअर. सर्वांना प्रश्न कळाला. काय केलो मी की हा ग्राउंड वरती होता, सर्वे केला, त्या ग्राउंडवरचा कागदावरती मी उतरवला बाय युझिंग सम स्केल. काय स्केल वापरली म्हणा, 1 सेंटीमीटर टू 10 मीटर. आणि प्लॅनिमीटर घेतला, डिजिटल प्लॅनिमीटर, आपला साधा प्लॅनिमीटर, आणि हा एरिया वर्कआउट केला. तो मला सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये किती सापडला,
25 सेंटीमीटर स्क्वेअर. माय क्वेश्चन फॉर एव्हरीबडी इज ग्राउंड वरचा एरिया मीटर स्क्वेअर मध्ये किती येणार आहे? एनीबडी इन द क्लास शांत डोकं ठेवून विचार करून उत्तर द्यायचं आहे. 2,500 यांचं म्हणणं आहे 2,500. 2,500. ऑनलाईन वैष्णवी, मनोरमा, यश, किती? 1250. 1250 तुमचं किती? 2,500 मीटर स्क्वेअर. बरोबर. 2 आन्सर झाले बघा क्लासमध्ये. ऑनलाईन तुम्हाला काय वाटतं? अडीच हजार. हिचं म्हणणं आहे 2,500. 2,500. खरंच बॅच तुमची हुशार आहे. आमच्या जेईच्या बॅचमध्ये, आता कोण जेईचं आहे मला ह्यातलं माहित नाही, जेईच्या बॅचमध्ये जवळजवळ भरपूर मुलं बसले होते आणि त्यांना मी हा प्रश्न विचारला. ओके. हा प्रश्न विचारल्यानंतर सगळं स्केलचे सगळे कन्सेप्ट सांगितल्या आणि त्यांना म्हटलं की कागदावर जर एवढा एवढा एरिया असेल तर तो ग्राउंडवरचा किती? आणि मला कमीत कमी 7 मिनिटं परत तेच सांगायला लागलं, पण कोणी उत्तर देत नव्हतं. मला खूप वाईट वाटत होतं. म्हणून मी म्हटलं ना तुमची बॅच खरंच हुशार आहे. 3-4 लोकांचं तरी उत्तर आलेलं आहे. बरोबर आहे. ह्याचं चुकलं असेल ठीक आहे, काय अडचण नाही, पण मित्र समजावून घे काय आहे विषय. इथं बघ, हा 25, अरे स्केल म्हणजे काय? हा 25 सेंटीमीटर स्क्वेअर या ठिकाणी. ऑनलाईन मध्ये कोण? व्हेरी गुड. डिम्पल, तुझा आन्सर बरोबर आहे. 2,500 मीटर स्क्वेअर. व्हेरी गुड. तर 25 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. मग ह्या कागदावरचा 1 सेंटीमीटर म्हणजे किती झालं? 10 मीटर. बरोबर आहे. हा सेंटीमीटर नुसता 25 सेंटीमीटर असता, सध्या स्क्वेअर विसरा. म्हणजे एखादी लाईन ह्या कागदावरची 25 सेंटीमीटर असती एखादी लाईन, तर त्या 25ला तुम्ही कशानं मल्टिप्लाय करणार आहात? 10. म्हणजे ती काय झाली असती? 250 मीटर. ग्राउंडवरची 250 मीटर. आता युनिट काय बघ, सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे तुला 10 किती वेळा मल्टिप्लाय करायचा आहे? 2 वेळा मल्टिप्लाय करायचं. आणि म्हणून त्यानं काय केला, 25 गुणिले 10 सेंटीमीटरचे एकदा मीटर झालं, पण आय एम इंटरेस्टेड इन सेंटीमीटर स्क्वेअर, आणि म्हणून 10 × 10. आणि मग आता हे झालं मीटर, हे झालं मीटर, आणि म्हणून काय झालं रे आन्सर? 2,500 मीटर स्क्वेअर. कन्सेप्ट समजते का समान? अशा पद्धतीनं आहे. ओके. आणि मला त्या जेईच्या मुलांना म्हणजे उत्तर देता आलं नाही, मला खूप वाईट वाटलं. म्हणजे एवढा सोपा प्रश्न अपेक्षित आहे. ह्यात काय असं खूप सिव्हिल इंजिनिअरिंगचं लई लॉजिक आहे असं नाही, फक्त स्केलचा जो कन्सेप्ट आहे तो वापरायचा. 25 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी उत्तर देणं अपेक्षित होतं आणि ते तुम्ही दिलेलं आहात. व्हेरी गुड. चला कंटिन्यू करूया. आपण काल कुठपर्यंत थांबलेलो? हा, काल एक गोल्डन करेक्शन ड्यू टू करेक्शन आपण मिळेल. त्याच्यामध्ये आपण एक गोल्डन वाक्य बघितलेलं आहे. काय आहे गोल्डन वाक्य? किंवा प्रश्न विचार, जाऊ दे, गोल्डन वाक्य विसरून जा. मी जर शॉर्टर चेन घेतली, आणि ठीक आहे, पहिला लॉंगर चेन घेतली आणि डिस्टन्स मेजर केलं, तर ते डिस्टन्स ट्रू व्हॅल्यू पेक्षा कमी मेजर होईल, जास्त मेजर होईल? कमी मेजर होणार आहे. म्हणून करेक्शन काय असला पाहिजे? पॉझिटिव्ह असला पाहिजे. व्हेरी गुड. आणि एरर काय असला पाहिजे? निगेटिव्ह असला पाहिजे. लक्षात आलं? 200 ट्रू व्हॅल्यू यायला पाहिजे होती, कमी मेजर झालं म्हणजे 190 मीटर लांबी मोजली गेली, म्हणजे 10 मीटरनं शॉर्ट फॉल आला. 10 मीटर मायनस आहे म्हणून एरर निगेटिव्ह आहे. 10 मीटर ऍड करतोय, 190 मध्ये 10 जे ऍड करतोय तो झाला तुमचा करेक्शन. ट्रू व्हॅल्यू कडे जाण्यासाठी जी ऍक्टिव्हिटी तुम्ही करता ते लक्षात ठेवायचं, ती तुमची काय आहे? करेक्शन आहे. कळलं सर्वांना? सिंपल आहे. तेच ड्यू टू एनी रिझन, जर चेन लेंथ, आता गोल्डन वाक्याकडे जातो, चेन लेंथ वाढली, चेन लेंथ इन्क्रीजेस, देन द मेजर डिस्टन्स विल बी, तुम्ही आता सांगितलं की स्मॉलर, करेक्शन इज पॉझिटिव्ह. काही कारणास्तव चेन लेंथ लांबली, वाढली, तर करेक्शन त्याचं पॉझिटिव्ह असतं. एवढंच एक डोक्यात सध्या पाठ करायचं आहे, पाठ लॉजिकली करायचं आहे. आणि काही कारणास्तव चेन लेंथ ही कमी झाली, शॉर्टर झाली, तर डिस्टन्स मेजर जास्त होणार आहे. डिस्टन्स ट्रू व्हॅल्यू पेक्षा जास्त मोजलं गेलं, 200 पाहिजे होतं, 208 मीटर मोजलं गेलं, 8 मीटरने एक्स्ट्रा झालं, म्हणजे एरर पॉझिटिव्ह 8 आहे, करेक्शन निगेटिव्ह 8. सर्वांना कळलं? शॉर्टर चेन लेंथ, करेक्शन इज निगेटिव्ह.
लॉंगर चेन लेंथ करेक्शन इज पॉझिटिव्ह. सर्वांना आता गोल्डन वाक्य क्लिअर डोक्यात बसलं का? ऑनलाईन ऑफलाईन सर्वांना, की काही कारणास्तव चेन लेंथ वाढली, करेक्शन पॉझिटिव्ह, एरर उलट निगेटिव्ह. काही कारणास्तव चेन लेंथ शॉर्ट झाली तर करेक्शन निगेटिव्ह, शॉर्टर निगेटिव्ह, लॉंगर पॉझिटिव्ह, शॉर्टर निगेटिव्ह, लॉंगर पॉझिटिव्ह, अशा पद्धतीने आहे. आणि करेक्शन्स आर ऑलवेज अप्लाइड ऑन टिंबा मेजर डिस्टन्स, हे लक्षात ठेवायचं आहे. कारण शेवटी तुम्ही तो चेन रिपेअर करून परत सर्वे करणार नाही. तुम्ही काय करणार आहात या ठिकाणी, त्या जे काय व्हॅल्यू आलेलं आहे त्याला जे काय आपण फॉर्म्युले शिकवणार आहे ते फॉर्म्युले अप्लाय करून तुम्ही फायनल मेजर्ड व्हॅल्यू कशी करेक्ट व्हॅल्यू कडे न्यायची ती आपण शिकणार आहे. आणि 2 न्यूमरिकल पण आपण बघणार आहे. ठीक आहे, चल कंटिन्यू करूया. करेक्शन ते गोल्डन वाक्य पण दिलेलं आहे. ठीक आहे, चल आता करेक्शन्स बघूया. करेक्शन ड्यू टू, अजून ज्यांना गोल्डन वाक्य काल नाही त्यांना एक मॅथ्स फॉर्मॅट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो की चेन लेंथ वाढली तर पॉझिटिव्ह कसं. ओके, करेक्शन ड्यू टू इनकरेक्ट चेन लेंथ असं म्हटलं तरी चालेल. आणि ह्याच करेक्शनला म्हणतात करेक्शन ड्यू टू स्टँडर्डायझेशन. स्टँडर्डायझेशन ओके, म्हणजे चेन लेंथ टेप असू दे चेन असू दे, स्टँडर्ड व्हॅल्यू पेक्षा कमी किंवा जास्त असणं, त्यावेळी जो करेक्शन पिक्चर मध्ये येणार आहे त्यावेळी हा पॉईंट नंबर 1 येणार आहे. सर्वांनी हेडलाईन लिहायची आहे. करेक्शन ड्यू टू इनकरेक्ट चेन लेंथ. 20 मीटरची चेन 21 ची झाली तर ती काय झाली? इनकरेक्ट चेन लेंथ. जनरली 21 होत नसते, 20 ची किती होणार आहे? 20.10, 20.09, 20.05, 5 सेंटीमीटर ना एक्स्ट्रा किंवा 5 सेंटीमीटर शॉर्टर. मी समजण्यासाठी तुम्हाला 21, 19 असे नंबर सांगत आहे, पण जनरली शॉर्टर जी असते ती कमी व्हॅल्यू असते. करेक्शन ड्यू टू इनकरेक्ट चेन लेंथ आणि कंसात आहे स्टँडर्डायझेशन. क्लिअर? चलो सुरू करूया. ओके, आता लक्ष द्या. एक ट्रिक तुम्हाला आधी पण सांगितली. काय ट्रिक सांगितली? ट्रिक ट्रू वाली. ट्रू इंटू ट्रू इज इक्वल टू फॉल्स इंटू फॉल्स, और करेक्ट इंटू करेक्ट इज इक्वल टू फॉल्स इंटू फॉल्स. बघा, ट्रू इंटू ट्रू इज इक्वल टू फॉल्स इंटू फॉल्स. ओके, म्हणजे काय आहे यातलं एक ट्रू काय असेल सांगा. परत तिथंच लॉजिक तिकडे स्केलच्या भाषेत होतं, इथं आता चेनलेनच्या भाषेत बोलायचं आहे. ट्रू चेनलेन, ट्रू म्हणण्यापेक्षा आपण समजण्यासाठी असं म्हणून सध्या स्टँडर्ड चेनलेन. 20 मीटर स्टँडर्ड चेनलेन, 30 मीटर स्टँडर्ड चेनलेन, 100 मीटर स्टँडर्ड चेनलेन. त्याच्यानं डिस्टन्स मेजर जे होईल ते काय असेल? करेक्ट डिस्टन्स और ट्रू डिस्टन्स. शब्द आपले आहेत, फक्त कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. ज्या खऱ्या चेननं आपण मोजू, ट्रू स्टँडर्ड चेननं मोजू, त्याचं जे डिस्टन्स असेल ते करेक्ट डिस्टन्स असेल. आता पुढे सांगा फॉल्स फॉल्स. इनकरेक्ट चेन लेंथ, रॉंग चेन लेंथ, बरोबर आहे, जी काही एक्स्ट्रा झालेली चेन लेंथ आहे. आणि हे काय असणार आहे? मेजर डिस्टन्स, म्हणजे जे रॉंग स्केल म्हणाले, रॉंग चेन लेंथ मोजले गेले ते काय आहे? रॉंग डिस्टन्स, मेजर डिस्टन्स. क्लिअर झालं सर्वांना? चलो, तर ही ट्रिक आपल्याला ह्या फॉर्म्युलेला वापरायची आहे. This is the trick and this is the formula. स्टँडर्ड कंसात मी म्हणतो ट्रू स्टँडर्ड चेन लेंथ, स्टँडर्ड चेन लेंथ, ह्याला मी या ठिकाणी वापरणार आहे स्मॉल एल. ओके, नोटेशन पण इथंच कव्हर करतो. स्टँडर्ड चेन लेंथला काय वापरणार आहे? स्मॉल, किंवा असं करतो स्मॉल एल. ओके, ठीक. त्यानंतर मी काय लिहिणार आहे बोला? स्टँडर्ड चेन लेंथ इनटू ट्रू डिस्टन्स. ओके, ट्रू डिस्टन्स और करेक्ट डिस्टन्स म्हणतो, करेक्ट डिस्टन्स.
आता इकडे समोर पाहिजे पण जागा नाही म्हणून इकडे येतो. इज इक्वल टू काय लिहिणार आहात स्टँडर्ड चेन लेंथच्या अगेन्स्ट. आता फॉल्स वाली चेन इनकरेक्ट चेन लेंथ. व्हेरी गुड. इनकरेक्ट चेन लेंथ इनटू हे काय आहे याला फक्त नोटेशन द्या. हे स्मॉल एल आहे. करेक्ट डिस्टन्सला मी कॅपिटल एल वापरतो. हे नोटेशन फक्त थोडं पुढं सिम्प्लिफाय लिहिण्यासाठी. ओके हे पुढे सिम्प्लिफाय करा. हे वर्डिंग मध्ये सगळं लिहिणं मला शक्य नाही दरवी म्हणून मी नोटेशन दिले. इनकरेक्ट चेन लेंथ हा स्मॉल एल असेल तर हा काय असेल दाद्या स्मॉल एल डॅश. व्हेरी गुड व्हेरी गुड. अशा पद्धतीनं. आणि दाद्या इथं पुढे सांग करेक्ट डिस्टन्स इथं असेल तर हे डिस्टन्स काय आहे मेजर्ड डिस्टन्स. मेजर्ड कंसात लिहू मी इथं कसं ट्रू म्हटलंय बघ तसं इथं रॉंग म्हणू समजण्यासाठी तुला. जे रॉंग चेन लेंथ वापरून जे डिस्टन्स मेजर झाले ते रॉंग मेजर्ड चेन लेंथ आहे. रॉंग मेजर्ड डिस्टन्स आहे. हे जर कॅपिटल एल असेल तर इथं नोटेशन माझं काय असलं पाहिजे एल डॅश कॅपिटल एल डॅश. काल करे सर्वांना सोपं आहे. लिहायला देतो 2 मिनिटं बा. सो therefore I will write L into capital L is equal to L dash into capital L dash. Therefore मला फायनली एक्झामिनर जनरली काय विचारतो करेक्ट डिस्टन्स किती L म्हणून तो LHS ला ठेवला. हा कुठं नेशील डिनॉमिनेटरला नेशील. अँड इज इक्वल टू L डॅश भागिले L स्मॉल L डॅश भागिले L इंटू कॅपिटल एल डॅश कॅपिटल एल डॅश. ऑब्जेक्टिव्हला सुद्धा क्वेश्चन ह्याच्यामध्ये दडलाय. डिस्क्रिप्टिव्हला सुद्धा ह्याच्यामध्ये क्वेश्चन भेटलेला आहे. ओके ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह असं खूप वेगवेगळं नाही. जिथे जिथे जे आहे ते तुम्हाला सांगत राहणार आहे. तर इथं ऑब्जेक्टिव्ह साठी सुद्धा आहे. आता तुम्ही विचार करा. एक एक्झाम्पल घेऊन समजावून सांगतो ज्याला अजून कळालं नाही की काही कारणास्तव चेन लेंथ जर वाढली तर करेक्शन पॉझिटिव्ह कसं असतं आणि काही कारणास्तव चेन लेंथ कमी झाली तर करेक्शन निगेटिव्ह कसं असतं. जे गोल्डन वाक्य मी लिहून दिले ना ते इथं एकदा समजावून सांगतो. इथं बघ 2 पॉसिबिलिटी. स्मॉल ए स्मॉल एल डॅश इज ग्रेटर दॅन एल. आणि दुसरी पॉसिबिलिटी काय असेल मित्रा बोल. स्मॉल एल डॅश इज ग्रेटर होतं इकडे काय होईल लेस दॅन एल. काल ना सर्वांना आता एल एल डॅश सर्वांना माहित आहे. स्मॉल एल आहेत म्हणजे चेन लेंथच्या रिलेटेड आहेत. कॅपिटल एल आहेत आपण डी पण म्हणू शकता पण मी जे स्टँडर्ड बुक वापरत तेच वापरत आहे. ओके चलो एल डॅश एकदा मोठा आहे म्हणजे समजण्यासाठी तुझी चेन समज एक 10 सेंटीमीटर एक्स्ट्रा आहे. ती काय होईल 20 मीटरची 20.10 सेंटीमीटर मोठे म्हणजे 20.10 कळलं 20.10 15 घे 20.15. ओके 15 सेंटीमीटर एक्स्ट्रा आहे आणि स्टँडर्ड किती पाहिजे होती 20. आता विचार कर एक डिस्टन्स मेजर झालं. एक्झाम्पल घे 500. एक मेजर डिस्टन्स झालं कुणामुळं रॉंग चेन लेंथ मुळे. ती रॉंग चेन लेंथ आता एक्झाम्पलला काय म्हणालोय 20.15. आता मला सांगा ज्याचा न्यूमरेटर मोठा आहे विथ रिस्पेक्ट टू डिनॉमिनेटर येणारा ए बाय बी और एल डॅश बाय एल हा 1 पेक्षा हायर येईल 1 पेक्षा लेसर येईल. 1 पेक्षा मोठा. ज्यावेळी न्यूमरेटर मोठा असतो त्यावेळी येणारी व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी येणार आहे. म्हणजे हे जर 500 मेजर झालं असेल 500 ला एखाद्या 1 पेक्षा हायर व्हॅल्यू न मल्टिप्लाय करायला 500 ला 1 पेक्षा हायर न व्हॅल्यू मल्टिप्लाय करालोय तर करेक्ट डिस्टन्स एल हे 500 पेक्षा जास्त येईल 500 पेक्षा कमी येईल. जास्त आलं म्हणजे 500 काहीतरी तुम्हाला वाढवायला लागलं म्हणजेच 500 वाढलं. ओके उदाहरणासाठी कॅल्सी जरा घे. कॅल्सी मी विसरून आलो. हा हाय आणि रोज कॅल्सी आणायचं. डिस्क्रिप्टिव्ह बॅच कॅल्सी रोज लागणार. बघ काय किलो 20.15 भागिले 20 सगळ्यांना समजण्यासाठी साध्या भाषेत सांगतोय 1.0075 आलं म्हणजे 1 पेक्षा हायर आलं इंटू 500 तर ही व्हॅल्यू आली 503.75. म्हणजे काय कळालं 500 मेजर्ड होतं जोपर्यंत 3.75 त्यात ऍड केलं नाही तोपर्यंत त्या ठिकाणी ट्रू व्हॅल्यूकडे आपण गेलेलो नाही. किंवा आल्याला प्रोडक्ट हा 500 पेक्षा जास्त आला म्हणजे करेक्शन काय झालं ऍड केलं म्हणजे पॉझिटिव्ह केलं का निगेटिव्ह केलं. 500 ला 503 भेटलं 3 काहीतरी वाढले ना म्हणजे करेक्शन काय आहे पॉझिटिव्ह आहे. सर्वांना कळालं. आता तर मॅथमॅटिकल वेनं म्हणजे एक गोल्डन वाक्यानं तर सांगितलंय परत हे मॅथ्सला म्हणजे ज्याचा न्यूमरेटर मोठा असेल
तर येणारा रेशो 1 पेक्षा मोठा. येणारा 1 पेक्षा रेशो मोठा म्हणजे ह्या मल्टिप्लाइंग केला तर येणारी व्हॅल्यू याच्यापेक्षा मोठी. म्हणजे जोपर्यंत ह्या व्हॅल्यूत काहीतरी ऍड होत नाही तोपर्यंत ही मोठी होऊ शकत नाही. आणि म्हणून L dash greater than L, then please remember for descriptive and objective correction is positive. Correction is positive. आणि इथं हेच समजा आता उदाहरणासाठी 20 सेंटीमीटरनं चेन लहान आहे, शॉर्टर आहे, तर ती काय होईल लांबी 19.80. 19.80 भागिले जर 20 केलं 1 पेक्षा हायर येईल का लेसर येईल? लेसर. किती व्हॅल्यू झाली? 0.99. 0.99 गुणिले परत तेच डिस्टन्स 500 असतं, 500, तर ते आले